हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. उन्हाळा आलाय आता, त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच असं थंडगार काहीतरी खावंसं प्यावंसं वाटतं नाही का. यासाठी आजची जी आपली रेसिपी आहे ती शरीराला अतिशय थंडावा देणारी आणि पोटाला असं गार ठेवणारी आहे. ती म्हणजे पालक रायता. करूया सुरुवात, चला. पालक रायत्यासाठी आपण इथे घेतोय दही, मध, लसूण, मिरी, डाळिंबाचे दाणे, वॉलनट्स म्हणजे अक्रोड, ब्लांच केलेला पालक आणि मीठ. पालक रायत्यासाठी आपण इथे घेतोय 1.5 वाटी दही, पाव चमचा लसूण असा कुटलेला बारीक, अगदी थोडा घ्यायचा, अर्धा चमचा मध, चार मिरे जरा अशी जाड कुटून घेते मी, पाव चमचा मीठ. आणि आता हे छान आपण फेटून घेऊया. इथे मी वॉलनट्स घेतलेत, त्याचा असा जरा भुगा करून घेतलाय. साधारण 1.5 चमचा टाकते मी. इथे मी अर्धा वाटी पालक ब्लांच करून घेतलाय. ब्लांच करायचा म्हणजे गरम पाण्यातनं उकळून तो बाहेर काढलाय आणि मग गाळणीत ठेवून त्याच्यावर बर्फाचं पाणी ओतलं की असा हिरवा रंग छान राहतो. आणि मग तो आता मी बारीक कट करून घेते. खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, असं जरा. हा रायता तुम्ही गार करूनच खायचा आहे, फ्रीजमध्ये ठेवायचा आणि गार करून खायचा. आणि ह्याच्यात वॉलनट्स वगैरे असल्यामुळे आणि फ्रीजमध्ये ठेवून गार खूप छान लागतो. मी म्हटल्याप्रमाणे उन्हाळ्यात फारच छान लागतो. कधी कधी नुसतं लंचला जरी हा खाल्ला तरी पोट भरतं ह्याने. आणि ऑफकोर्स फायबरच आहेच पालक असल्यामुळे. आता इथे पालक चिरून झाला आहे ह्याच्यात आपला. आता आपण सगळं छान मिक्स करूयात मस्त. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीन जास्त जरी वॉलनट्स टाकले तरी सुद्धा चालेल. छान लागतात, असं क्रंची जरा मस्त वाटतं रायत्यात. असा आपला साधा आणि सोपा पालक रायता इथे तयार आहे. आपण फ्रीजमध्ये गार करत ठेवूयात आणि नंतर सर्व करायच्या वेळेला थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकूयात त्याच्यावरती. आणि अक्रोड पण जरा मोठे अक्रोड जे आहेत तेही असे ठेवूयात, म्हणजे छान दिसतात. हा सोपा रायता तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.